मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, भारतामधल्या नॉर्मली कुठल्याही बँकेमध्ये तुम्ही गेला, छोटे असेल किंवा मोठे असेल, तर 5 ते 7% रेंजमध्ये तुम्हाला एखादी एफडीवर रिटर्न आरामात मिळून जातो. ही कंडिशन जपानमध्ये नाहीये. जपानमध्ये 1 लाखाची एफडी केली ना, रिटर्न मिळताना 1-1.5 हजार रुपये कमीच मिळतील, वर काही मिळणार नाही तुम्हाला याच्यामध्ये. आता असं का होतं, तर तिकडे ऍक्च्युअली एफडीवर मायनसमध्ये रेट असतो. ओके, परंतु आता थोडं जमाना चेंज होतो याच्यामध्ये, आणि याच्यामुळे सगळ्या जगाला टेन्शन आलेलं याच्यामध्ये. कारण एक गोष्ट मी ऑब्झर्व केली का, की भारतामध्ये 5 डिसेंबरला रेपो रेट कट करण्यात आले, आणि त्याच्यामुळे असं वाटलं होतं की आता काय होईल, मार्केट वाढेल अमुक तमुक. पण ह्या सगळ्याच गडबडीमध्ये एक बातमी आली की जपानने आता व्याजदर वाढवले, की जे कित्येक वर्ष फ्लॅट होते, आणि त्याचा परिणाम भारतातच नाहीये तर सगळ्या जागतिक मार्केटवर होतोय. आणि हे थोडं आपल्याला डिटेलमध्ये समजून घ्यायचंय, कारण हे तुम्हाला शिकण्याची गोष्ट आहे, कामाची गोष्ट आहे याच्यामध्ये. कारण ह्या गोष्टीचा इम्पॅक्ट भारतावर कसा होईल आता हे का घडतंय बाबा, आणि व्याजदर वाढवल्याने नक्की काय बदल होतील याच्यामध्ये, शेअर बाजारावर याचा काही इम्पॅक्ट होतो बरं का. ओके, आणि महत्वाची गोष्ट म्हणजे इतक्या वर्षानंतर आता काय जागा आली त्यांना, आणि असं काय डिसिजन घेता येते, हे सगळं आपण इन डिटेलमध्ये जाणून घेऊया. नक्कीच एक नॉलेजेबल व्हिडिओ आज तुमच्यासाठी बनेल. नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर तुमचं नेहमीप्रमाणे स्वागत करतो आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर, ज्याच्यामध्ये आम्ही खूप सारा कॉन्टेंट मराठीमध्ये घेऊन येत असतो, तेही डिटेलमध्ये. महत्वाची गोष्ट, पुढे जाण्याआधी जसं मी हे अपडेट घेऊन येतो तसं मार्केटमध्ये एआय पण आलेले, आणि एआय खूप सारे इम्पॅक्ट करतं प्रत्येक ट्रेडर आणि इन्व्हेस्टरला. पण तुम्हाला जर हे शिकायचं असेल ना, तर सिम्पली तुम्ही 11 जानेवारीला मला भेटू शकता पुण्यामध्ये. मी एक 1 डे प्रोग्राम घेतोय, अगदी इन डेप्थ मध्ये, फुल डे असेल. मग संधी सोडू नका, खाली मी लिंक दिलेली आहे, त्याच्यावर जाऊन तुम्ही जॉईन करू शकता आणि नवीन काहीतरी शिकू शकता. आता येतो मी माझ्या मेन टॉपिककडे. सगळ्यात आधी जाणून घेऊया, हे बँक ऑफ जपानने हा निर्णय नक्की का घेतला, आणि इतक्या वर्षामध्ये ते जागी झालेत का पुन्हा झोपायची तयारी केलेली आहे. तर जपानची सेंट्रल बँक अर्थात बँक ऑफ जपान आणि आपले प्रमुख व्याजदर 0.75% वर नेले आहेत, जे 30 वर्षामधील सगळ्यात जास्त वाढ आहे असं म्हणलं जातं. आता विचार करा, 30 वर्ष म्हणजे हा काही छोटा पिरियड नाहीये. कारण काही प्रमाणावर ही वाढ अपेक्षित होती, पण यामध्ये अगदी ऐतिहासिक वाढ केली गेली आहे. कारण काही वर्षांसाठी जवळभर दशकभर जपानने खूप सारे कमी दर ठेवले होते, आणि हा दर 2026-27 पर्यंत 1 पॉइंटच्या पुढे जाऊ शकतो, म्हणजे 1+ जाऊ शकतो असं म्हणलं जातं याच्यामध्ये. ओके, आता हे बदल महागाई वाढवण्याच्या दबावामुळे आणि अर्थव्यवस्थेला स्थिर ठेवण्यासाठी करण्यात आले असं त्यांना वाटतं. आता महत्वाचा इम्पॉर्टंट पॉईंट असा आहे मित्रांनो याच्यामध्ये, आता ही दर वाढ साधारणपणे का महत्वाची आहे हे थोडं आधी आपण समजून घेण्याचा मुद्दा आहे. व्याजदर म्हणजे पैसे घेणे आणि उधार घेण्याचा खर्च. ओके, जेव्हा व्याजदर वाढतात तेव्हा कंपन्यांना कर्ज महागात पडतात, लोकांचा खर्च कमी होतो, आणि ग्लोबल गुंतवणुकीचं नॉर्मली आकर्षण पण कमी होत असतं. म्हणून जपानने 30 वर्षानंतर जे फंडेड कॅरी ट्रेड असतात, ओके, सारख्या स्ट्रॅटेजीवर इथे प्रभाव टाकला, ज्यामुळे प्रचंड प्रमाणात स्वस्त कर्ज घेऊन परदेशात गुंतवणूक केली जात होती. आतापर्यंतचा खेळ आहे. म्हणजे तुम्ही जर बघितलं, जापनीज मार्केट, युरोपियन मार्केट, इव्हन इंडियन मार्केटमध्ये पण सगळ्यात जास्त एफआयस थ्रू इन्व्हेस्टमेंट कोणाची जास्त आहे? जपानची. तुम्हाला माहिती आहे, भारतामध्ये जो बुलेट ट्रेनचा प्रोजेक्ट आहे, जो अहमदाबाद ते मुंबईपर्यंत करताय, त्याला जपानने 0.65% व्याजदराने कर्ज दिलंय. आता भारतात तर तुम्हाला कुठे मिळणारच नाहीये. ओके, आता महत्वाचा मुद्दा काय, तर ही दरवाढामुळे काहीतरी फायदे कमी होणार आहेत. आता आपण थोडं डिटेलमध्ये पुढे जाऊन समजून घेऊया. पण याचा पहिला इम्पॅक्ट जागतिक बाजारावर काय होऊ शकतो हे थोडं आपण याच्यामध्ये बघूया. जपानचा निर्णय थेट जागतिक इक्विटी मार्केटवर एक इमोशनल आणि टेक्निकल दोन्ही प्रकारे परिणाम करतो, ज्याच्यामुळे अमेरिका, भारत, युरोपच्या शेअर्समध्ये सेलिंग थोडं पाहायला मिळालं आपला. त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट म्हणजे क्रिप्टो करन्सी, जे बिटकॉइन आपण म्हणतो, ओके, त्याच्यामध्ये मोठा फॉल आला. क्विकली दर वाढवल्यामुळे ग्लोबल मार्केटमध्ये थोडी निराशा पाहायला मिळाली. विशेष म्हणजे युरोप, अमेरिकामधील अर्थव्यवस्थांनी दर कमी करण्याचे सिग्नल दिले आहेत, आणि जपान थोड्यांच्या अपोजिट जाते. म्हणजे काहीतरी गडबड इथे दिसतीये. याच कारणामुळे जागतिक गुंतवणूकदारांनी जपानमधून स्वस्त पैसा उचलून भारतासारख्या इमर्जिंग मार्केट्समध्ये जी गुंतवणूक केली होती, आता जपानचेच व्याजदर वाढल्यामुळे तेथील बॉन्ड्स आणि फिक्स रिटर्न आता थोडे आकर्षक होतील. कारण काय, त्यांना पण तिकडून फिक्स मध्ये चांगले रिटर्न मिळणार आहेत. त्यामुळे काय होईल, परदेशी गुंतवणूकदार भारताच्या इक्विटी मार्केटमधून थोडा पैसा काढू शकतात. ऑलरेडी त्यांनी कितीतरी काढलाच होता, पण अजून इम्पॅक्ट पडू शकतो. त्यामुळे शॉर्ट टर्म मध्ये बाजारामध्ये थोडी व्होलॅटिलिटी येऊ शकते, आणि इक्विटी म्युच्युअल फंडावर पण थोडा दबाव दिसू शकतो याच्यामध्ये. हा मुद्दा क्लिअर झाला. आता लॉंग टर्म इम्पॅक्ट थोडा मर्यादितच राहतो. कारण तुम्हाला प्रश्न पडेल, असं का बरं, लॉंग टर्म मध्ये काही इम्पॅक्टफुल नाही राहणार याच्यामध्ये? तर इम्पॉर्टंट गोष्ट अशी याच्यामध्ये की भारताची जी इकॉनॉमिकल ग्रोथ आहे,
ओके, ही आजही सुमारे 5 ते 6% पेक्षा जास्त आहे, जी विकसित देशांच्या तुलनेत खूप चांगली आहे, ज्याच्यामुळे लॉंग टर्म ट्रेंड भारताच्या बाजूनेच राहतो. म्हणजे ते आधी पैसा काढायचा असतील तर वीक इकॉनॉमी मधून काढतील, भारतामधून शेवटी काढतील. दुसरे इम्पॉर्टंट घटक, निक्की आणि एशियन मार्केटचा रिस्पॉन्स काय राहू शकतो याच्यामध्ये. तुम्हाला माहिती आहे जापानचा निक्की 225 ओके, हा इंडेक्स वाढला, परंतु ही वाढ सरळ बँकेच्या स्ट्रॉंग नीतीमुळे नाही तर आंतरराष्ट्रीय बाजारातील ढासळलेली ऍक्च्युअली इमोशन्स होत्या याच्यामध्ये. तसेच आशियाई बाजारामध्ये मिक्स रिएक्शन आतापर्यंत दिसत आहेत, जिथे काही बाजारांनी सपोर्ट दाखवला तर काही बाजार याच्यामध्ये पडले. आता हे दर्शवतं की एकच निर्णय जगभरावर एकसारखा परिणाम दाखवू शकतो. कळलं मित्रांनो, म्हणजे कुठे ना कुठे प्रत्येक ठिकाणी आपल्याला एक इम्पॅक्ट जाणवला याच्यामध्ये. आता पुढचा मुद्दा असा येतो की कर्ज आणि मुद्रा येणे याच्यावर काय फरक पडेल याच्यामध्ये, म्हणजे त्यांचा जो एन करन्सी त्याच्यामध्ये. मित्रांनो, जपानचा एन दर वाढल्यामुळे एनची किमतीत वाढ झाली, ज्यामुळे कॅरेट रेट पॉलिसीज याच्यामुळे थोड्या कॉलॅप्स होऊ शकतात. परदेशी इन्व्हेस्टर्स आता एन मध्ये कमीत कमी परतावा पाहत आहेत, ज्याच्यामुळे भारतासह दुसऱ्या बाजारामध्ये गुंतवणूक थोडी ढासळू शकते आणि जागतिक फायनान्सचा फ्लो थोडा इन्स्टेबल होऊ शकतो पुढच्या काही दिवसांसाठी. आता भविष्याची काय अपेक्षा याच्यामध्ये किंवा आपण काय विचार करू शकतो. काही एक्सपर्ट्स मानतात याच्यामध्ये की जपान अजून दर वाढवू शकतं, पण तरीही जागतिक अर्थव्यवस्थेच्या तुलनेत जपानचा दर खूपच कमी स्तरावर आहे. त्याच्यामुळे इकॉनॉमिक स्ट्रॅटेजी अजून बदलू शकते आणि गुंतवणूकदारांना ट्रेंड्स आणि पुअर मार्केट सेंटिमेंटला गंभीरपणे ऑब्झर्व करायला हवंय. त्याच्यामध्ये त्यांनी फोकस केला पाहिजे. याच्यामध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे भारतीय शेअर बाजार पूर्णपणे FIs वर आता अवलंबून नाही. आता तुम्ही म्हणा असं का बाबा, तर विचार करा, मागच्या 2 वर्षामध्ये बऱ्यापैकी त्यांनी पैसा काढलाय, पण मार्केट का स्टेबल आहे अजून वरच्या लेवलला, तर दर महिन्याला सुमारे 17,000 कोटी प्लस पैसा SIPच्या माध्यमातून अर्थात आपल्या डोमेस्टिक इन्व्हेस्टर्स कडून बाजारामध्ये येतोय, जो बाजाराला मजबूत आधार देतोय, आपण म्हणू शकतो चांगला सपोर्ट बनतोय. म्हणून जपानची व्याजदर वाढ शॉर्ट टर्म साठी एक नॉईज क्रिएट करेल याच्यामध्ये, पण लॉंग टर्म साठी आपल्याला थोडा अजून पण होप्स आहेत. आणि तुम्हालाही माहिती इंडियन अर्थव्यवस्था किती स्ट्रॉंगली डेव्हलप होते याच्यामध्ये. तर मित्रांनो, आज आपण पाहिलं की कशा प्रकारे जपानने 30 वर्षातील सगळ्यात मोठी व्याजदर वाढ केली आहे. त्याचा प्रभाव फक्त जपान पुरता नसून संपूर्ण ग्लोबल मार्केटवर आधारित आहे, ज्याच्यामध्ये शेअर बाजार असेल, क्रिप्टो करन्सीचा व्यवहार, ओके, हे सगळ्या क्षेत्रामध्ये आपल्याला थोडे बदल जाणवतील. पण महत्वाची गोष्ट, आपण काय शिकलो, आपण काय घेतोय, त्यासाठी नॉलेजेबल व्हिडिओ तुमच्यासाठी कामाला येतात. आणि तुम्ही याच्यामधून काय टेक अवे घेतलं सांगा. तुम्हाला काय वाटतं बरं तुमच्या नॉलेजनुसार की काय फरक होऊ शकतो ह्या चेंजमुळे. आणि जर समजा तुम्हाला हे नॉलेजच नसेल तर गरज आहे तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायची, कारण इथे फायनान्स असेल, इकॉनॉमी असेल, याच्यावर आम्ही खूप इन डेप्थ मध्ये व्हिडिओ घेऊन येत असतो, जे तुमच्या नॉलेजमध्ये खूप काही पटीने भर घालतात. त्यामुळे चला क्विकली चॅनल सबस्क्राईब करा आणि फटाफट शेअर करायला पण विसरू नका.